नमस्कार, आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र। आरग येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन भूमीमध्ये 3,57,00,000 रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बौद्ध विहाराचे काम अतिशय हलक्या दर्जाचे झाले असल्याने संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांना आंबेडकरी समाजाचे नेते महेश कुमार कांबळे यांनी धारेवर धरले। पीडब्ल्यूडीच्या ऑफिसमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला। म्हणाले, बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत। या संपूर्ण भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी कायदा दिला, ते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी इथं आपल्या समाज बांधवांनी आणून ठेवलेल्या आहेत आणि गेली 9 ते 10 वर्ष झालं की त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी छोट्याशा बुद्ध विहारामध्येच आहेत। पण समाजाची भावना तीव्र होती की बाबा इथं अभिवादन भूमीत व्हावी, मोठं स्मारक व्हावं। त्या दृष्टिकोनातनं आमदार सुरेश खाडे यांनी 3,57,00,000 रुपये फंड देण्याचं काम केलं। पण या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आजपर्यंतचे अधिकारी, त्यांचे इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि त्यांचे ज्यांनी हे स्ट्रक्चर डिझाईन केलं, आर्किटेक्ट, ह्या सगळ्यांचं फेल्युअर आज लक्षात आलं की ह्यांनी माती खाल्ल्यामुळं आज ह्या स्मारकाची एवढी दुरावस्था झालेली आहे। कॉन्ट्रॅक्टर तर हा निर्लज्जच आहे। कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेली माणसं मान खाली घालून उत्तरं द्यायला लागलेत। पण निश्चितपणानं सांगतो की मी आज या ठिकाणी पाहणी करायला कार्यकारी अभियंता नलवडे आणि त्यांचे सहकारी उपअभियंता नंदेवाले साहेब यांना बोलवलं होतं। आज जी काय वस्तुस्थिती आहे त्यांना दाखवलेली आहे। समाजाच्या आर्गेमधल्या समाजाच्या भावना तीव्र आहेत। सहनशक्तीच्या पलीकडे हा विषय गेलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा श्वास आहेत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा जीव आहेत। पण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचीच जर विटंबना होणार असेल तर कुणाला सुट्टी दिली जाणार नाही। म्हणून आज या सगळ्या प्रकरणाला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आपण पकडले। यांना आपण सांगतोय, जर सोमवारपर्यंत समाजाबरोबर आर्गेच्या समाजाला सोबत घेऊन आर्किटेक्चर, कॉन्ट्रॅक्टर अशी संयुक्त बैठक लावून इथं जे काही कामाचा निकृष्ट दर्जा झालेला आहे त्याची पडताळणी करून जर या सोमवारच्या आत तुम्ही निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या सोमवारी मिरज पीडब्ल्यूडी ऑफिसमध्ये जे कार्यकारी अभियंता नलवडे असतील किंवा इतर अधिकारी असतील यांच्या तोंडाला काळं पासून यांची धिंड काढल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा देतो।